नमस्कार, मी सुवर्णा बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सविस्तर बातम्या बघणार आहोत। पहिलीच बातमी आहे एकनाथ शिंदेंसंदर्भातली। महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी 2 वाजता दरेगावाहून ठाण्याकरता रवाना होणार होते, मात्र त्यांनी साताऱ्यामध्येच देवीचं दर्शन घेतलं आणि पुन्हा एकदा ते आपल्या मूळ गावी परतले आहेत। यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। महायुतीत कुठलाही समन्वयाचा अभाव नाही असं ते म्हणाले। शिंदेंनी नाराज असल्याच्या चर्चा फेटाळून लावलेल्या आहेत। सीएम पदाबाबतचा अंतिम निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घेतील असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर भाजप जो निर्णय घेईल त्याला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असणार आहे असं शिंदेंनी ठणकावलेलं आहे। दुसरीकडे त्यांनी श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार का या प्रश्नावर बोलणं टाळलेलं आहे। आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी, आदरणीय अमित भाई शाह गृहमंत्री, भाजपाचे अध्यक्ष आणि हे सर्व निर्णय घेतील मुख्यमंत्री पदाबाबतचा, तो मी सांगितलं त्याला पूर्ण शिवसेनेचा पाठिंबा आहे, माझा पाठिंबा आहे। त्यामुळे आता कुठं काही असं किंतु परंतु कोणाच्या मनामध्ये नसावा। शेवटी मी मनमोकळेपणाने काम करणारा कार्यकर्ता आहे। उपमुख्यमंत्री पदासाठी श्रीकांत शिंदेंचं नाव समोर येते आपल्या गटाकडनं, ही गोष्ट खरी आहे का? या सर्व चर्चा आहेत। आता एक बैठक आमची अमित भाईंच्या बरोबर झालेली आहे, दुसरी एक बैठक आमची होईल तिघांची, आणि त्या बैठकीमध्ये खूप साधक बाधक चर्चा होईल आणि त्यामधून योग्य तो निर्णय या महाराष्ट्राच्या हिताचा याच्या बाबतीत चर्चा होईल। आता चर्चा होईल, चर्चेमधून बऱ्याचशा काही गोष्टी निघतील, बऱ्याचशा गोष्टी सुटतील आणि त्यामुळे आम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला जे निवडून दिलेलं आहे लोकांनी, त्या लोकांना ज्या काय आम्ही कमिटमेंट केलेल्या आहेत त्या राज्याच्या विकासाच्या दृष्टीने किंबहुना ज्या आम्ही लोकांची बांधील आहोत, ही बांधिलकी आम्हाला जपायची आहे। आमच्यामध्ये कुठलाही काही समन्वयाचा अभाव नाही, समन्वयाने काम सुरू। मी तर माझी जाहीर भूमिका परत मला मांडण्याची गरज नाही। मी तर बुधवारी जो प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यात सगळी भूमिका स्पष्ट मांडलेली आहे आणि लोकांना आता काय विरोधकांना काम नाही, विरोधी पक्षनेताही होता येत नाही, एवढी देखील संख्याबळ नाही, एवढं भरभरून प्रेम लोकांनी दिलंय। त्यामुळे आता ईव्हीएम आणि या सगळ्या गोष्टींची चर्चा चालू आहे। बघा, फेरमतमोजणीची मागणी झाली, अरे ते निवडणूक आयोग बघेल, कोर्ट बघेल आणि काय जेव्हा तुम्ही हरता तेव्हा ईव्हीएम खराब आहे, जेव्हा जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगला आहे, असं कसं काय? तुम्ही एकच भूमिका घ्यायला पाहिजे। झारखंडमध्ये तुम्ही जिंकले, हां, लोकसभेत तुम्ही जिंकले, कर्नाटकमध्ये जिंकले, तेलंगणात जिंकले, तेव्हा काय ईव्हीएम चांगली होती? ईव्हीएमच्या बद्दल काही चौकशी करा, काही करा। तुम्हाला सांगतो, या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींनी भरभरून, लाडक्या भावांनी आणि लाडक्या शेतकऱ्यांनी भरभरून दिलेलं आहे। जनतेच्या मनामध्ये मी जे काम केलं, मुख्यमंत्री, जनतेचा मुख्यमंत्री, मी कॉमन मॅन म्हणून जे काम केलं, मी म्हणायचो सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नुसतं नाही तर कॉमन मॅन, आणि कॉमन मॅन समजून मी काम केल्यामुळे कॉमन मॅनच्या ज्या अडचणी आहेत, दुःख आहेत, ते मी समजून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे साहजिक आहे लोकांची भावना